इव्हन अँड ऑड नंबर्स, सम आणि विषम संख्या. चिल्ड्रन, what is an even number? Even number means the number which leave no remainder when divided by 2. सम संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 ने डिव्हाइड केल्यावर 2 ने भागल्यावर रिमाइंडर म्हणजेच बाकी काहीच उरत नाही, त्या संख्यांना सम संख्या असे म्हणतात. All the numbers having the digits 0, 2, 4, 6, 8 at the units place are called as an even numbers. ज्या संख्यांच्या एकक स्थानी म्हणजेच युनिट्स प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा डिजिट असेल तर त्या संख्यांना सम संख्या असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 32, 46, 54, 98, 70. Children, whether the number is 2-digit number, 3-digit number or 4-digit number doesn't matter. To find out the given number is even number. We have to just look at units place. If units place digits are 0, 2, 4, 6, 8, then the given number is even number. दिलेली संख्या सम संख्या आहे की नाही हे शोधण्यासाठी प्रथम आपल्याला त्या संख्येच्या युनिट्स प्लेसला म्हणजेच एकक स्थानी कोणते अंक आहेत हे पाहावे लागेल. जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या सम संख्या आहे हे आपण ठरवू शकतो. What is an odd number? Odd number means the numbers that leave a remainder 1 when divided by 2. विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 ने डिव्हाइड केल्यावर 2 ने भागल्यावर रिमाइंडर म्हणजेच बाकी 1 उरते, त्या संख्यांना विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर्स असे म्हणतात. All the numbers having the digits 1, 3, 5, 7, 9 at the units place are called as an odd numbers. ज्या संख्यांच्या युनिट्स प्लेसला म्हणजेच एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा डिजिट असेल तर त्या संख्यांना विषम संख्या ऑड नंबर्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 41, 83, 67, 29, 35. Children, whether the number is 2-digit number, 3-digit number or 4-digit number doesn't matter. To find out the given number is odd number. We have to look at units place. If units place digits are 1, 3, 5, 7, 9, then the given number is odd number. दिलेली संख्या विषम संख्या आहे की नाही हे शोधण्यासाठी प्रथम आपण त्या संख्येच्या युनिट्स प्लेसला असलेल्या
म्हणजेच एकक स्थानी असलेल्या अंकांकडे पाहूया. एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा डिजिट असेल, एखादा अंक असेल, तर ती दिलेली संख्या विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे हे आपण ठरवू शकतो. Now let's identify numbers as even or odd. Let's see some examples. Here are some pineapples. First, we will count the pineapples. 1, 2, 3, 4, 5. 5 pineapples are there in the picture. So, 5 is an odd number because the digits 1, 3, 5, 7, 9 at the units place are called as an odd number. दिलेल्या चित्रामध्ये 5 pineapples आपल्याला दिसत आहेत. 5 हा ऑड नंबर आहे कारण 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा डिजिट जर युनिट्स प्लेसला असेल तर आपण त्या नंबरला, त्या संख्येला विषम संख्या किंवा ऑड नंबर असे म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल. Here are some brinjals. First, we will count the brinjals. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 brinjals are there in this picture. So 6 is an even number because the 2, 0, 4, 6, 8 at the units place are called as an even number. चित्रामध्ये आपल्याला 6 ब्रिंजल्स दिसत आहेत. 6 हा इवन नंबर आहे कारण ज्या संख्येच्या युनिट्स प्लेसला एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा डिजिट असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. Let's see another example. Here are some caps. First, we will count the caps. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. There are 14 caps in the picture. In 14, there is units place digit is 4. So, 14 is an even number because the digits 0, 2, 4, 6, 8 at the units place are called as an even number. दिलेल्या चित्रामध्ये 14 कॅप्स आहेत. 14 या नंबरमध्ये युनिट्स प्लेसचा डिजिट आहे 4. म्हणून 14 हा इव्हन नंबर आहे. 14 ही समसंख्या आहे कारण युनिट्स प्लेसचा डिजिट जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा असेल तर ती संख्या इव्हन नंबर, समसंख्या आहे असे आपण म्हणतो. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. Here are some flowers. First, we will count all the flowers. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. There are 19 flowers in the picture.
In 19, there is units place digit is 9. So 19 is an odd number because the digits 1, 3, 5, 7, 9 at the units place are called as an odd number. दिलेल्या चित्रामध्ये 19 फ्लॉवर्स दिसतात. 19 या नंबरमध्ये युनिट्स प्लेसचा डिजिट आहे 9. म्हणून 19 ही संख्या ऑड नंबर आहे, म्हणजेच विषम संख्या आहे. कारण युनिट्स प्लेसला 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा डिजिट असेल, अंक असेल, तर ती संख्या विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे असे आपण म्हणतो. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. The given number is 96. We will find whether the given number is even or odd. First, to find the given number is even or odd, we have to look its units place. In 96, there is 6 in units place. So 96 is an even number. दिलेली संख्या आहे 96. 96 ही संख्या इव्हन का ऑड हे ठरवण्यासाठी प्रथम आपण त्या संख्येच्या युनिट्स प्लेसच्या डिजिटकडे पाहूया. युनिट्स प्लेसचा डिजिट आहे 6. म्हणून 96 ही संख्या सम संख्या म्हणजेच इव्हन नंबर आहे. Next example, the given number is 53. We will find whether the given number is even or odd. To find the given number is even or odd, first we have to look its units place. In 53, there is 3 in units place. So 53 is an odd number. दिलेली संख्या आहे 53. दिलेली संख्या इव्हन आहे का ऑड आहे हे ठरवण्यासाठी प्रथम त्या संख्येच्या युनिट्स प्लेसचा डिजिट पाहूया. 53 या नंबरमध्ये युनिट्स प्लेसला 3 हा डिजिट आहे. म्हणून 53 ही विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर आहे. चिल्ड्रन, identify whether each numbers is even or odd. 35, 67, 51, 88, 30, 79. Children, I hope this explanation will help you to find the number even or odd. Thank you.